परतीच्या पावसाने धुळ्याला झोडपलंय. कपाशीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. कवडीमोल भावानं कापूस विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली आहे. प्रशासन निकषांचा हवाला देत पंचनामे करत नाहीये. लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त भागाकडे फिरकत नाहीयेत. धुळ्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हे आरोप केले आहेत. यावर्षी निसर्गाने आमचा एवढा घात केला, इतका अतिवृष्टी झाली, इतका पाऊस पडला की जे उन्हाळी पीक होतं कांदे आणि ज्वारी तेही गेलं. नंतर पावसाळी पिकाची अपेक्षा होती कापसाची, कापूसही पिकला, पण परमेश्वराने वेचणीच्या वेळेस इतका पाऊस पडला की आमच्याबरोबर बोंड काळे पडले, कापूस काळे पडले. आता ते बोंड तोडून आणायची मजुरी वेगळी, घरी वेगळं करायची मजुरी वेगळी. परत बघा आमचा हा माल खराब झालेला आहे, याला भाव नाही. आणि आता आम्ही जे शेतकरी पीक कर्ज घेतलेलं आहे, त्या कर्जाचं करायचं काय? मे महिन्यापासून पाणी चालू झालेलं आहे. प्रचंड पाणी पडतोय, त्यामुळे आमचं शेतीचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे की ते भरूच निघू शकत नाही. गव्हर्नमेंटने तरी आमच्याकडे थोडंसं लक्ष देऊन आमचे पंचनामे तरी करावेत. तलाठी आप्पा आमच्या गावाला येऊन गेले, पण त्यांनी फक्त पाटवाल्यांचे पंचनामे केले, बाकीचे लोकांचे कोणाचेच केले नाही आहेत.